आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, कोणत्या तारखेला ते आलेले आहे आणि वटपौर्णिमेचं जे वडाचं पूजन आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे, वटपौर्णिमेचा उपवास तुम्ही जर करत असाल तर तो कोणत्या दिवशी करायचा आहे, तो कसा सोडायचा आहे, वटपौर्णिमेचा जो मंत्र असतो तो अवश्य बघा महिलांनी म्हणायचा असतो। तर वडाला धागा गुंडाळताना हा मंत्र म्हटला जातो। तर तो मंत्र कोणता आहे, त्याचबरोबर वटपौर्णिमे दिवशी महिलांनी कोणते 2 शुभ रंग यावर्षी परिधान करायचे आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे बघा नक्की हा व्हिडिओ बघा। वटपौर्णिमेची या वर्षीची माहिती जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे, त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता वटपौर्णिमा हा जो सण आहे तो महिलांसाठी अतिशय खास असतो, कारण बघा आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या सौभाग्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला वटपौर्णिमेचं व्रत करतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य लागावं, त्याचबरोबर आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, आपल्या पतीला चांगलं आरोग्य मिळावं, यासाठी प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी वटपौर्णिमेचं व्रत हे करत असते। वटपौर्णिमे दिवशी वडाचं पूजन केलं जातं। वडाच्या झाडाला विशेष महत्त्व असतं। वडाच्या झाडाचं आयुष्य हे 100 वर्षांपेक्षा जास्त असतं। त्यामुळे बघा या वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभावं, त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी। बघा वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात त्या देखील खूप दाट असतात। त्याचबरोबर वडाचं झाड जे असते तर ते बघा खूप मोठं असतं, त्याचा विस्तार होत गेलेला असतो। तर वडाचं पूजन करत असताना आपल्या पतीचं आयुष्य जे आहे तर ते वाढावं, पतीला दीर्घायुष्य मिळावं, त्याचबरोबर आपले जे कुटुंब आहे तर त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, पुत्र पौत्र सुख आपल्याला प्राप्त व्हावं आणि बघा अनेक शुभ आशीर्वाद आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील मिळत राहावे, यासाठी प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पतीसाठी हे व्रत करत असते। वडाचं पूजन करण्यामागं बघा हे काही कारणं आहेत। वडाचं झाड अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये। त्यामुळे बघा या दिवशी ज्या महिला आहेत तर वडाचं पूजन अत्यंत मनोभावे करत असतात। यामागे एक कथा देखील आहे बघा। फार पूर्वी एक राजा होऊन गेला, त्याची मुलगी होती, तिचं नाव होतं सावित्री। एके दिवशी जंगलामध्ये फिरायला गेलेले असताना सावित्रीला एक मुलगा जो आहे तर तो आवडला आणि तो मुलगा म्हणजेच सत्यवान हा होता। पुढे सावित्रीने सत्यवानाशीच लग्न करणार अशी इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिच्या वडिलांनी सत्यवानाबरोबर सावित्रीचा विवाह लावून दिला। सत्यवान देखील एका राजाचाच मुलगा होता। पुढे लग्न झाल्यानंतर एके दिवशी वडाच्या झाडावर काहीतरी काम करत असताना सत्यवान वडाच्या झाडावरून खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला। तेव्हा त्याचे प्राण न्यायला आलेल्या यमाकडे सावित्रीने खूप क्षमायाचना केली। आपल्या पतीचे प्राण नेऊ नये यासाठी यमाकडे अशा प्रकारची मागणी केली। तेव्हा बघा यमाने सावित्रीवर प्रसन्न होऊन सत्यवानाचे प्राण पुन्हा दिले आणि सत्यवान पुन्हा जीवित झाला। त्या दिवसापासून वडाचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जर महिलेने हे व्रत केले, वडाचे पूजन केले तर त्या महिलेला अखंड सौभाग्याची प्राप्ती मिळेल असे वरदान प्राप्त झाले। त्यामुळे बघा वटपौर्णिमेला अगदी मनापासून मनोभावे श्रद्धेने प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते आणि विशेष म्हणजे वडाच्या झाडाचे पूजन करते। त्यामुळे बघा वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक महिलेने वडाचे पूजन हे करायचे असते। आता यावर्षी 2026 मध्ये सोमवारी 29 जूनला वटपौर्णिमा आलेली आहे। म्हणजेच 29 जूनला सोमवारी वटपौर्णिमेचा उपवास हा महिलांनी करायचा आहे आणि वटपौर्णिमेचे वडाचे पूजन देखील सोमवारी 29 जूनलाच आपल्याला करायचे आहे। 29 जूनला सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 5 पर्यंत वडाचे पूजन करू शकता।
आता वटपौर्णिमे दिवशी संपूर्ण दिवसभर हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्याची पद्धत आहे. पण बघा, जर काही कारणांमुळे तुम्हाला उपवास करण्यास शक्य नसेल तर वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही हा उपवास करू शकता आणि वडाचे पूजन करून आल्यानंतर हा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता. किंवा संपूर्ण दिवसभर म्हणजेच 10 जूनला तुम्ही हा पौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि रात्री हा उपवास तुम्ही सोडला तरीही चालेल. त्याचबरोबर जर काही महिलांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही आहे किंवा बघा वयोमानानुसार पण बऱ्याच महिलांना ते शक्य होत नाही, काहीतरी आजारपण असतं, औषधं गोळ्या सुरू असतात, ट्रीटमेंट सुरू असतात किंवा बऱ्याच महिलांना शुगर BP असतो, तर अशा महिलांनी देखील उपवास धरण्याचा अट्टहास न करता त्यांनी सात्विक जेवण या दिवशी घ्यावे. फक्त वडाची पूजा मात्र आपण करून यायची आहे. वडाच्या पूजनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बघा, उपवास जरी तुम्हाला या दिवशी करणं शक्य झालं नाही तरी महिलांनी वडाचे पूजन हे करून यायचे आहे. वटपौर्णिमे दिवशी आपल्याला सात्विक अन्न हे खायचं आहे. उपवास जर करणार असाल तर उपवासाचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही या दिवशी खाऊ शकतात. फळे किंवा दूध यांचे सेवन करू शकतात. पौर्णिमा तिथी ही सोमवारी 29 जूनला पहाटे 3 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 30 जूनपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे बघा, सोमवारीच वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये वडाचं पूजन करू शकता. कारण वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा शुभच असतो. तुम्ही कोणत्याही वेळेत वडाचे पूजन करू शकता. फक्त दिवस मावळण्याच्या आधी आपल्याला वडाचे पूजन हे करायचे असते. बाकी बघा, जी काही शुभमुहूर्ताची आपल्याला भीती असते, कोणता शुभमुहूर्त असेल वगैरे, ही भीती मनातून काढून टाकायची. पौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा वडाच्या पूजनासाठी शुभच समजला जातो. रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळी 6 नंतर आपल्याला वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याचं पूजन करणं टाळायचं आहे. वडाचं पूजन करून झाल्यानंतर आपल्याला एका सवाष्णीची ओटी भरायची आहे. तुम्ही 1 किंवा 3, 5 अशा प्रकारे सवाष्णींची ओटी भरू शकता. पण बघा, अगदी तुम्हाला 5 किंवा 7 अशा सवाष्णींची ओटी भरणं नाही जमलं तरी एका तरी सवाष्णीची ओटी तुम्ही भरा. तुम्ही जिथे वडाचं पूजन करताय तिथेच ही ओटी भरली तरी चालेल किंवा कोणत्याही सवाशीण महिलेच्या घरी जाऊन तिची ओटी भरा किंवा स्वतःच्या घरी तिला बोलवा आणि तिथे तुम्ही त्यांची ओटी भरू शकता. पण न विसरता वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी एका तरी महिलेची ओटी ही भरायची आहे. सवाशीण महिलेची ओटी भरत असताना त्यामध्ये न विसरता आपल्याला आंबा हा द्यायचा आहे आणि बघा, गहू आणि आंब्यानेच आपल्याला अशा प्रकारे सवाष्णींची ओटी भरायची आहे. आंब्याला या सणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बघा, आंब्याची आणि गव्हाची ओटी तुम्हाला भरायची आहे. वडाचे पूजन करत असताना, वडाला सूत गुंडाळत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवदेवः सावित्री वट संश्रितः. हा मंत्र जो आहे तर आपल्याला म्हणायचा आहे. हा तुम्ही 3 वेळा म्हणा किंवा 7 वेळा म्हणा, पण अशा प्रकारे तुम्हाला धागा गुंडाळत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्यामुळे त्याचे विशेष लाभ हे आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे बघा, अवश्य हा मंत्र आपल्याला वडाच्या झाडाजवळ म्हणायचा आहे. आता बघूयात, वटपौर्णिमे दिवशी कुठले 2 रंग हे अत्यंत शुभ आहेत आणि महिलांनी हे 2 रंग जे आहेत ते वटपौर्णिमे दिवशी अवश्य परिधान करायचे आहेत. तसे तर बघा, प्रत्येक रंगाला विशेष असं महत्त्व आहे. प्रत्येक रंग आपल्याला काही ना काहीतरी संदेश देत असतो आणि प्रत्येक रंगाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. पण बघा, वटपौर्णिमे दिवशी या 2 रंगांचं खूप जास्त महत्त्व असतं. तर पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. जेव्हा
लग्न होत असतं तेव्हा लग्नामध्ये देखील हिरव्या रंगाचा चुडा स्त्रीला हातामध्ये भरला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे आणि बघा आपला निसर्ग देखील हिरवा आहे. हिरवा रंग म्हणजे भरभराट, समृद्धी याचे प्रतीक आहे. त्यामुळे बघा या दिवशी महिलांनी जर हिरव्या रंगाची साडी परिधान केली तर त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळत असतो आणि अनेक शुभलाभ आपल्याला त्याचे प्राप्त होत असतात. या हिरव्या रंगामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते. त्यामुळे महिलांनी हिरव्या रंगाची साडी या दिवशी नेसणं अत्यंत शुभ समजलेलं आहे. आणि दुसरा जो रंग आहे तो म्हणजे बघा लाल. लाल रंग हा देखील सौभाग्याचा रंग म्हणून ओळखला जातो. कुंकू देखील लाल रंगाचे असते आणि बघा सौभाग्याचं महत्त्वाचं जे काही अलंकार असतात त्यामध्ये कुंकवाला अत्यंत जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे या दिवशी लाल रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता. आणि बघा याशिवाय पिवळा रंग देखील वटपौर्णिमे दिवशी परिधान करणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे हळद ही देखील पिवळी आहे आणि पिवळा जो रंग आहे त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो अतिशय बलवान होत असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळी साडी देखील परिधान करू शकता. तर बघा हे जे रंग आहेत मी सांगितलेले ते अत्यंत शुभ समजले जातात. यापैकी तुम्ही कुठलाही रंग परिधान करू शकता किंवा गुलाबी छटा असलेले मोरपंखी कलर असलेले जे रंग आहेत ते देखील तुम्ही परिधान करू शकता. फक्त आपल्याला वटपौर्णिमे दिवशी काळी, पांढरी किंवा अगदी डार्क निळी साडी जी आहे हे परिधान करायची नाही. तर अशी ही वटपौर्णिमेविषयीची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही देखील तुमच्या मैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करा.